हिंगोली जिल्ह्यात यावर्षीही दुष्काळ असताना हाच जिल्हा दुष्काळातून वगळण्यात आलाय। यामुळे येथील शेतकऱ्यांना शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही। यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने उत्पादनात घट झाली आहे, तर शेतात लावलेला खर्च देखील निघाला नसून दुसरीकडे दुष्काळ अनुदानही मिळाले नाही। त्यामुळे येथील शेतकरी आक्रमक झालेले असून हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव अप्पर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमच्या शेतजमिनीसह गोरेगाव अप्पर तालुका विकत घ्या अशा मागणीचे निवेदन तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे व तशा आशयाचे बॅनर्स देखील लावण्यात आलेले आहेत। तर यावेळी शेतकऱ्यांकडून निदर्शनेही करण्यात आलेली असून यावेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी व दुष्काळ अनुदान द्या, पीक विमा द्या अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। मुळातच काय झालं, हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 3 वर्षापासून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे आणि तीच परिस्थिती यावर्षी सुद्धा उद्भवली। आज शेतकऱ्यांच्या पदरामध्ये सोयाबीन म्हणजे शेतकऱ्यांना सोयाबीन झाली नाही, शेतकऱ्यांना कापूस झाला नाही आणि हे जे खरीपाचं पीक होतं तूर, तेही निसर्गाने हिरावून नेलं। आज बँकेचा लाखो रुपयाचा बोजा आमच्या सातबारावर, आमच्या घरावर कुटुंबावर पडलेला आहे। मात्र सरकार दखल घ्यायला तयार नाही। यावर्षी पीक विमा नाही, अतिवृष्टीचं अनुदान नाही, कुठल्याही प्रकारची मदत सरकारने शेतकऱ्याला केली नाही। या अनुषंगानं जो कर्जाचा बोजा आमच्या सातबारावर चढलेला आहे तो कमी कसा करावा यासाठी आम्ही या ठिकाणी आमच्याकडे विक्रीसाठी काही नाही उरलं नाही, म्हणजे एक तर घरं गहाण पडले, आमच्या शेतजमिनी बँकांकडे गहाण पडल्यात, म्हणून आम्ही या ठिकाणी शेतजमिनी सहित गुराढोरासहित आम्ही आमचा तालुकाच या ठिकाणी विक्रीला काढलेला आहे।